बाबा, ओ बाबा, झोपले काय कडे बाबा? काय बाबा आहे बाबा, ये काडी तर सुटतच नाही. काडी संघाची बायको सारखी. आता बायको येऊ राहील तरी पण काडी संघाची बाबाची. झोपत सोबत, हाकाला सोबत, मुताला सोबत. ते काठी काही सुटत नाही बाबाच्या हातातली. काय बाबा, उठा ना बाबा. काय गोट्या, काय आला झोपला नाही तू अजून? मला झोप लागली ती. एवढी कशी लवकर झोप लागली बाबा तुम्हाला? मला झोप येईन नाही. मी काय म्हणतो, मी झोपू तुमच्याजवळ आजचे दिवस. हा ये झोप 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 इथं. बाबा जसं कुटुंब ना, जसं बोलायचं मला तुमच्याशी. काय बोलायचं गोट्या? बोल बरं का आता इथं झोपातच. झोपू दे मला. पडल्या पडल्या बोल. बोलतो मी तो याशी बोल. उद्या आपण बाजारात जाऊ मग. काय आणायचंय तुला आता बाजारून? तर बापाला सांग ना, तो बाप जातो ना बाजारला रोजच. तर येता येतं घेऊन येईन तुला काय लागतं. तुमचं बाशी, ते गळ्यातले हार, ते माझ्या पप्पा सांगू का? हाव का? अरे काय काय हा काय म्हणून राहिल तू? हारून बाशिंगण, हा बरोबर आहे. ते माझ्या डोक्यातच नाही पाहिजे. ते बी सामान आणावं लागणार आहे ना. आपण काही लिस्ट नाही केली पाहिजे. लिस्ट करणं लागन. हा बाबा बाबा हरण बाशिंगचं नाव घेतलं बाबा, तडकलं उठून उभं राहिले, लगे बसून राहिले झोपातून. झोप सुटली बाबाची. हा बोल ना गोट्या, काय म्हणतो आता? बोल ना. तर मग उद्या जाऊ आपण मार्केटला. हा जाऊ ना. जाऊ जाऊ जाऊ. काय काय आणायचं काय काय नाही ती लिस्ट करून ठेव. सगळं घेऊन येऊ आपण. आणि खरे आणि तुझ्या मायला बापाला चुलत्या चुलतील कळालं तर मग? ए पा बाबा, लग्नानुसार काहीच कळायचं नाही, काहीच नाही. मी लगेच ते पंडितजीला आणि त्याला सगळ्याला सांगून ठेवलंय. पंडितजी बी पाहून ठेवला कोणता इथं. लगे येळावर जायचं, मंदिरात जायचं, सामान घ्यायचं आपण आपलं. लगे लगे डायरेक्ट म्हातारीला घरी घेऊन यायचं. सांगायचंच नाही यायला, सांगायचंच नाही. कळलं का? खरे गोट्या मग आल्यावर तोय मायन बापन चुलत्या चुलतीन हे असं धिंगाणं नाही करणार का? मला घरातून काढा ना नाही हे लोक. कसं करा नाही म्हातारी लिहू देईन का घरात? मला तर फिकीर पडे बुवा. काय बाबा, तुमची प्रॉपर्टी सगळी सगळी तुमची प्रॉपर्टी ना. माय महिन्यात चुलतीनं कुठं लगे माय मामाच्या घरून आणले. तुमचं जे सगळं तुमचं हक्क आहे, तुमच्या नावावर आहे. घर नावावर तुमचं, इतकं प्रॉपर्टी नावावर तुमचं, इतकं वावर शिवर नावावर आहे, प्लॉट फ्लॉट नावावर आहे, पैसा आहे तुमचा अडका इतका नावावर. काय भिवरेल तुम्ही एवढं इतकं म्हाताऱ्याला, ह्या माय माईला चुलतीला? अरे काय बाबा आहे बाप्पा. हो गड्या बरोबर आहे. माझ्या डोक्यातच नाही आलंय गोट्या. वा वा पट्ट्या, खरंच त्यामुळं सगळं उरायला पाहिजे गोष्ट. नाही तर मी कधी विचार नव्हतं केला बाबा लग्नाचा त्या म्हातारी संग. खरंच गोट्या मानलं तुला. थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट बाबा. बरं मग गोट्या झोप आता. सकाळी लवकर उठू पाय. सकाळी हरायची ऑर्डर ना सकाळी देत असते सकाळी. मग ते आपल्याला संध्याकाळ लोक देईन. संध्याकाळ लोक नाही, समजा आपण दुपारीच जाऊ मंदिरामध्ये, तोपर्यंत बनवून ठेवून ना ते. सकाळी उठू 7ला 7:30ला आपण मार्केटला जाऊ. हारं गिरं घेऊ. बाकीचे दुकानं उघडले नाही तर मग 10ला जाऊ. तर 10ला जाऊन मग बाशिंग बुशिंग काय लागतं ते सामग्री पूजेची सगळं ब्राह्मणाला विचारून घेतो काय पाहिजे काय नाही. मग लिस्ट बनव आणि मग आपण जाऊ पाय 10-11 वाजता. आधी हाराला जाऊ 7:30 वाजता. ठीक आहे ना? हा बाबा, हा हा. चला झोपावर मग लवकर उठणे म्हणल्यावर. मला आता सुट्ट्या शाळाला तर काही जाग येत नाही लवकर, त्याच्यामुळे पटकन झोप नाही. हा झोप. गोट्या झोपला बाबा. झोपला का रे? ए गोट्या झोपलो वाटतं पोरगं. लेस चंट पोरगे बाबा हे लेस. काय मग आता उद्या म्हातारी येईन माझ्या घरात. उद्या संध्याकाळी म्हातारी नाही लगे आमच्या घरात. खरंच मी तर विचार बी केला नव्हता कधी असा म्हातारीचं. या गोट्यामुळं जमलं बाबा हे सगळं. खरंच राव. झोपच उडाली बाप्पा. झोप मोड झाली. मस्त झोप लागली ती पाय. गोट्या, ए गोट्या, चल गोट्या. कशी लावलेली गोट्याला चहा पाहिजे का तुम्हाला? साखर संपलेली आज, काही चहा घ्या भेटणार नाही. साखर संपेल सगळी. जेव्हा दुपारा आता ही साखर आणून किराणा सामान आणून तर आम्ही चहा करून देईन तुम्हाला. जा आता हेच बिना चहाचे कुठं जायचं तर. बस कर वय भटक भावाने नाटके. साखर संपली म्हणे की थांब जर शिक. उद्या दाखवतो तुला. तो काय हातात गुतलं नाही मग चहाचं माहिती आहे का? हो. आता बाबी माझ्या हातात नाही गुतलं, तुम्ही कोणत्या हातात गुतलंय? बायको गिकू काय खाली? सुनायच्या हातात आहे सध्या, सुनायच्या हातात आहे गुतलेलं आहे असं म्हणून नाही चालणार तो. काय म्हाताराच्या मसनात गवरा गेला ना. मला म्हणतोय म्हातारा की येतं हातात गुतलं नाही. माझ्या हातात गुतले अजून तरी म्हातारा व्हायचं तुला.
बरं बरं थांब 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 तू पाहतो कोणच्या हातात कोणाचं गुतेले माया हातात तो गुतेले का तोया हातात मो गुतेले पाहतोच मी आता थांब. ऐ मम्मी काय ग काय बोलू राहिली बाबाला. थांबतो आता तो काही गरज नाही बाबाची. आता सुनायची काही गरज नाही बाबाला आता. आता माय बी गोट्या ले मार खाशील गोट्या. हो बाबा चला आपण बाहेर चला. आपल्याला जायचं मार्केटला. चला पटकन. हाव हाव चाल. कुठं 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 गोट्या गोट्या कुठं निघला. कोणा मार्केटला निघला मला सांगून जाय ना. हा खूप 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 इम्पॉर्टंट काम आहे. खूप तुला नाही कळणार ती गोष्ट. तुला काय सांगून जायचं. मी बाबासोबत चाललो. माझ्या आज्यासोबत चाललो. मी काय एकटं चाललो काय. हा दिसत नाही तुला मी आज्यासोबत चाललो म्हणून. माझ्या तुला लगेच सांगून जायला पप्पाला सांगून जातो मी की मी चाललो म्हणून बाबासोबत. हा बरं काट ना काट हातातून चाललं माया. चुरू 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 करू आले ते म्हातारा संग रो. हा बोला बोला काय पाहिजे. आम्हाला ना लग्न लग्न लावायला जे सामान लागतं ना ते पाहिजे. मेकअप नवरदेवचं का नवरीचं. बाबा नवरीचं बी घ्यावं लागेल का आपल्याला. थांब मी म्हातारीला फोन करून विचारतो. हा थांब. हॅलो हॅलो म्हातारे. हा बोला ना काय म्हणता. सकाळी सकाळीच फोन लगे बाप्पा. अरे आम्ही दुकानात आलो होतो इकडं मेकअपच्या. तर मग तुला काय आणायचं आहे सामान आजच्या संध्याकाळच्या लग्नाला. ना काय बाशिंग बिशिंग काही पावडर लाली काही जे आणायचं ते आणा तुम्हाला. ले काही नाही आणायचं आता. मोगा वय का मेकअप करायचं बरं. उगा आपल्याला कसं विधी करणे बस. बाशिंग आणा हार बाशिंग ते होम हवांचं सामान एवढं घेऊन या. नखपालीस गिपालीस ते आणा तेवढं कोण घेईन एवढं तेवढं बस. अच्छा 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 बरं बरं ठेव मग फोन. घी दोन दोन नखपालीच्या बाटल्या 2 बाशिंग एवढं घे. एखादा पावडरचा डब्बा एक लाली लिपस्टिक घे. दे रे भैया एवढं ती बाबा जे म्हणले ते देऊन टाक. बरं बरं लगीन कोणाचं आहे पण. आमच्या बाबाचं आहे. बाबाचं लगीन आहे. अरे बापरे इथं तर आम्हाला पुरी भेटायला झाल्यात आणि बाबाला पोरगी भेटली लग्नाला. अरे बाप रे बाप. अरे तुला काय करायचं. तू सामान दे ना भरून आमचं. किती सामान सांगतो बिल किती झालं तर. जे सामान सांगितलं ते दी पटकन. मला हार घ्यायला जायचं परत पुढं. बरं बाप्पा देतो. मला तर काय करायचं. मला तर सामान चिकायचं आहे. ही घ्या पिशवी. सगळं सामान भरलं याच्यात. तुम्ही जे सांगितले ते भरलं सगळं घ्या. आणि 2000 रुपये झाले तुमचे. हां गोटा हे पैसे दे द्या त्याला. ओके आले की पाय 2000 रुपये तो. हो आले बापा जा. कमाल आहे भाऊ लोकांची. अरे ते म्हाताऱ्याचं काय वय. त्या म्हाताऱ्याचं एवढं मोठं नातू आहे त्या म्हाताऱ्याला माया वयाचा. काय बाबा ते म्हातारं लग्न करू आलं. अरे बाप रे बाप डेंजर चालू आहे. कलियुग आहे कलियुग. चल आपलं काय माहिती कधी होतंय. कधी पोरगी भेटते कधी नाही लग्नाला. जाऊ दे आता पाहू. आता होतंय का या म्हाताऱ्या वाणी झाल्यावर होतंय म्हातारपणी. आजी 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 आम्ही आलो. आता भाभी आले पण तुम्ही लगे. अरे बाप रे बाप. हाव आणि चल काय गोट्या ती बा मग कवाशी घेतो. एवढं ना बाबा रस्त्या नाही तो. थांब फोन करून विचारतो डबल. हॅलो पंडितजी. कुठं राहिले तुम्ही या लवकर. आम्ही वाट पुरवलं गावाचा. बरं आले का. बरं रस्त्यात का. बरं या मग. पंडितजी आले रस्त्यामध्ये पा. म्हणले ते की आता जवळ आलं म्हणले. तोपर्यंत चला आपण तयारीत राहू. हो काय तयारी करायची गोट्या. हेच ना मेकअप गिकअप. पंडितजी म्हणले लगेच मुहूर्त आहे दुपारच्या मुहूर्तावर लावून घेऊ लगीन. असं बरं मग मेकअप आता आमचा मेकअप कोण करून दे पप्पा. मी करतो ना. काहीतरी मेकअप करायचं. बाशिंग बांधायचं मळबट भरायचं बसायचं. आणि काय हार बिरं टाकायची गळ्यात. काहीतरी मेकअप काय आपण नवीन नवरी काय माहिती म्हातारपणी करायचं. नवरा बायको बनायचं लग्न विधी करून. हो पण मग ती तयारी तर करा ना. ते जेवढं तेवढं तर करा. बरं येते मी तयार हो ना. गोट्या चला मला पण तयार कर बरं का. बाबा काय जा आजी तुम्ही दोघं तयार व्हा जा. मी तयारी करतो. पंडितजी आला तर मग होम हवनची तयारी करतो मी. जा तुम्ही इथंच करायचं ना आपली विधी सगळ्या. जा बरं असं म्हणतो का. बरं करतो मी तयारी मग. आपल्या बाबाचं लगीन आहे. डिंग हेच घरी ना ते इथंच लग्न लावायचे ना. हो पंडितजी या इथंच. बरं मग कुठं होम हवन कुठं करायचं. इथं करायचं का. हो इथंच. सांगा काय लागतं सांगा मला मी आणतो. अच्छा आणि दुसरं घरात नाही कोण. तू एकटाच का इथं एकटेच तू. मी एकटाच आहे आणि नवरी बस एवढेच आहे. बाकी कोण नाही. बरं मग कर तयारी. आणते सामान इकडं आपण तयार करू. चला बोलवा नवरीला बोलवा. आजी बाबा चला लवकर. या बाबाला कोण बांधलं बाशिंग. पंडितजी यांचंच लग्न आहे ना. बाबाचंच लग्न आहे. काय बाबाचं लग्न आहे. अरे बापरे
तो तर सांगितलं नाही आधी असं काही. पंडितजी तुम्हाला काय करायचंय हा सांगाला? लग्न लग्न करायचं. बाबा आजीचा असो का पोरापोरीचा असो, लग्न लग्न. तुम्हाला काय करायचंय? कोणाचं काय असे ना तुम्हाला लावून द्यायचं फक्त. बरं हाव बाप्पा, मला तरी काय करायचं. बोलो नवरी बोलो. नवरी तरुण आहे का म्हातारीचे? तुम्हाला काय करायचं हो तरुण आणि म्हातारी पाहणं आल्यावर? बरं बोलवा नवरीला. बसा इथं. या नवरदेव या इकडे बसा. या नवरी बाई नवरदेव या इकडे या. वा आजी काय सुपर दिसू राहिले तुम्ही. एकच नंबर. वा जोडी. खरंच म्हातारीलाच दिसू राहील तू आज. मेकअप केला मस्त नवरीचा तर मस्त एकच नंबर. चला आता मंगलाष्टका सुरुवात करतो. करे पोरा अक्षरापेक्षा आणला का? सगळं रेडी महाराज, सगळं रेडी. चला तुम्ही सुरुवात करा फक्त. हार बिरा घेऊन जाय. हाय इथे हार तुम्हाला लागले तर सांगा फक्त. हाय हरवी. बहुगल बलान करणे पूर्यात सदा शुभमंगल. ओके झालं आता मंगलाष्टका झाले. चला आता हार टाकायचे वधूवरांनी एकमेकांना. पंडितजी आणतो हार लगेच. पंडितजी हार इकडे एक ह्या नवरीच्या हातात दी आणि एक ह्या आपल्या नवरदेवाच्या हातात दी. चला आता वधूनी नवरदेवाच्या गळ्यात हार टाका. चला आणि आता नवरदेवानं नवरीच्या गळ्यात हार टाका. चला आता फेरे घ्या फेरे. आता तुमचं लग्न फक्त फेरे झाले तर लग्न पूर्ण होईल. नवरदेवाने पुढे व्हायचं आणि फेरे घ्यायचे. चला ओम बूम 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 स्वाहा चलम स्वाहा पेरेम लिहासरम. चला आता तुमचं लग्न संपन्न झालेलं आहे. आता तुम्ही नवरा बायको झालेले आहे. चला आता येतो मी. आता माझं काम झालेलं आहे. तुम्ही आता नवरी आहे. बरं या मग पंडितजी. अहो माझा दक्षिणा तरी देऊन जा. दक्षिणा द्या माझा. हो पंडितजी देतो ना दक्षिणा. मी देऊन टाकतो ना दक्षिणा तुम्हाला. काय गडबडे घरपोच पाठवतो दक्षिणा तुमचा. आजचे दिवस राहू द्या आता. बरं असं म्हणता का? बरं चालतं. ए बाबा लगीन ढिंचक. झालं बाबाचं लगीन. झालं लगीन बाबाचं. बरं मग म्हातारं आता घरी जायचं का कसं? मग घरीच जायचं. आपलं घर आहे ते. आपण आपल्या घरी जायचं. हां इथं कशाला राहायचं? तुझ्या घरात माझ्या घरात यायचं. मी आता लग्न केलं तुझ्यासंग तर तू माझ्या घरात राहणार. आता हो पण मला कसं भीती वाटते बाबा. एक्सेप्ट कसं करतील का तुमच्या घरची? आजी टेन्शन घेऊ नका. मी सगळं तयारी करून ठेवलेली आहे. तुम्ही ताण येऊ नका. चला घरी चला आता डायरेक्ट. आता तुमची तयारी गियारी ओवाळाची तयारी गियारी सगळं करून ठेवतो. मी ताटगीट करून ठेवतो. तुम्ही या दमानं. बरं बाप्पा मला तर लई ऑर्डर भाऊ घरी जायचं तुमच्या. अजिबात नाही. चुपचाप यायचं घरी. आवाज मस्त राहायचं, खायचं प्यायचं मस्त पैकी.